सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची पत्रकार परिषद। सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर माध्यमांशी संवाद साधला। यावेळी जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडत जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली। आजची पत्रकार परिषद जे 3 वेगवेगळे उपक्रम 2024 ला दुसऱ्यांदा मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सुरू केले, त्याची माहिती माध्यमांना देण्यासाठीची आहे। पहिला आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी, दुसरा जनता दरबार, तिसरा अभ्यागतांच्या भेटी आणि चौथा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारं पालकमंत्री कार्यालय। याची समरी मी आज थोडक्यात मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। पालकमंत्री जनता दरबार आणि अभ्यागतांच्या भेटी यामध्ये जवळपास 1707 निवेदनं आणि अर्ज प्राप्त झाले। पैकी 1236 अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली। ही कार्यवाही पूर्ण करणाऱ्याचं प्रमाण हे 72.74% आहे। त्या पूर्ण झालेल्या कार्यवाहीतल्या 1052 कार्यवाहींवर सकारात्मक निर्णय झालेले आहेत। सकारात्मक निर्णय झालेल्यांची संख्या 85.12% आहे आणि नकारात्मक म्हणजे जे नाकारले गेले ते 14.88% आहे। एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये या वर्षभरामध्ये 34 जनता दरबार आणि 13 अभ्यागतांच्या भेटी अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी आपण राबवले। एकूण प्राप्त अर्जांपैकी जिल्हास्तरीय कार्यालयाशी संबंधित 1269 अर्ज होते, तालुकास्तरीय कार्यालयाशी संबंधित 322 अर्ज होते आणि जिल्ह्याबाहेरील कार्यालयांशी संबंधित 116 अर्ज होते। त्या अनुषंगानं अनेक वेळा म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगेन की जेव्हा जनता दरबारसाठी अभ्यागतांच्या भेटी घेण्यासाठी मी जेव्हा मतदारसंघामध्ये असतो आणि निवेदना व्यतिरिक्त सुद्धा लोक काही तोंडी प्रश्न सांगतात, तोंडी काम मांडतात समोर, अधिकारी जवळ उपस्थित असले तर मी तिथंच सांगतो, नसले तर फोनवर सांगतो आणि या बाबतीत एक सकारात्मक असा प्रतिसाद लोकांच्याकडनं आला की ऑन द स्पॉट म्हणजे उदाहरणार्थ घरकुलाचा निधी प्रलंबित आहे तो मिळाला, रेशन कार्डवरची नावं कुणाची कमी झालीत किंवा कुणाची वाढवायची त्याचा प्रश्न मार्गी लागला। अनेक ठिकाणी धान्य कोटा वेळेत मिळत नव्हता, धान्य कोटा वेळेत मिळाला। नोंद बरेच दिवस प्रलंबित होती, ती नोंद प्रलंबित होती तर समजा मंडल अधिकारी जवळ असतील, तहसीलदार जवळ असतील तर तात्काळ 8-10 दिवसात त्याची नोंद पूर्ण झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी म्हणतो तसं जे 4 वेगळे उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पालकमंत्री दुसऱ्या टर्मला झाल्यानंतर केले, त्याचा लोकांच्यासाठी खूप चांगला फायदा या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर मी मागे एकदा आपल्याला सांगितलं होतं की बैठका ज्या मगाशी सांगितलं नाही आता सांगतो, 64 जिल्हास्तरीय बैठका या वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आपण घेतल्या। त्याच्यामध्ये विभागवार आहे, महसूल विभागाशी संबंधित 24 होत्या, वन विभागाशी संबंधित 7, बांधकाम विभागाशी संबंधित 5, राष्ट्रीय महामार्ग 5, लघुपाट बंधारे 4, कृषी 3, एसटी महामंडळ 3, सिंचन 3, ग्रामीण पाणी पुरवठा 2, नगरपालिका 2, शिक्षण विभाग 1, महावितरण 1, पर्यटन 1, पंचायत समिती 1, पोलीस विभागाशी संबंधित 1 आणि माजी सैनिक विभागाशी संबंधित 1। एक अत्यंत महत्वाचा प्रश्न गेली 50 वर्ष जो रखडलेला होता की काठी टेक आणि अवसरी ही 2 गावं ही पाटण विधानसभा मतदारसंघातली पठारावरची आहेत आणि त्या काळात कुठं सर्वे करताना महसूल यंत्रणेकडनं त्याच्यावर बॉक्साईटचे शिक्के पडले होते। बॉक्साईटचे शिक्के तसं पाटण तालुक्यात पडण्याची काही गरज नाही, कारण माझ्याकडे जेव्हा मायनिंग विभाग आला तेव्हा मी ह्याच्या डीप मध्ये गेलो तर बॉक्साईट हे कोल्हापूरच्या काही भागामध्ये आढळून येते आणि तिकडे नागपूर वगैरे त्या भागामध्ये आढळून येते, आपल्याकडे कुठंच आढळलेलं नाही। आणि या लोकांचे सगळे व्यवहार थांबले होते दोन्ही गावातल्या, आणि योगायोगानं ही दोन्ही गावं माझ्या विधानसभा मतदारसंघातली होती।
त्यामुळे मी आमच्या संचालकांना खनिकर्म विभागाच्या याचा फेर सर्वेक्षण त्यांच्या यांत्रिकी विभागाकडून या ठिकाणी करायला लावला आणि त्यांचा अहवाल प्राप्त झाला की इथं बॉक्साईट दिसून येत नाही. त्यामुळे आपण तात्काळ निर्णय घेतला आणि अनेक वर्ष हे जे हस्तांतरण बंद त्यांचं झालं बॉक्साईटच्या चिक्क्यामुळं त्याचा शासन आदेश आपण काढला आणि त्या लोकांचे दोन्ही गावातले आता व्यवहार पूर्ववत पहिल्यासारखे या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीचा मध्यंतरी जेव्हा 3-4 महिने झाले तेव्हा मी आपल्याला आढावा दिला होता. पण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी आपण 1 सप्टेंबर 2025 ला हा उपक्रम सुरू केला आणि एकूण आज अखेर 273 गावांमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम त्या ठिकाणी पोहोचली. त्याच्यामध्ये सुद्धा 29 वेगवेगळ्या विभागाशी संबंधित 6,980 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 5,788 म्हणजे जवळपास 82.92% अर्जावर पॉझिटिव्ह सकारात्मक कार्यवाही या ठिकाणी आपण केलेली आहे. पालकमंत्री आपल्या कार्यालय आपल्या दारी माध्यमातून पाटण तालुक्यात 2,935 लाभार्थींना पीएम किसान योजनेचं ई-केवायसी करून देण्याचा पूर्ववत करण्यात आली. तसेच 3,200 लाभार्थींना संजय गांधी श्रावणबाळ या संदर्भातली हयात पत्र जी लागतात ती त्या ठिकाणी मोफत आपल्या मार्फत काढून देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकरी ज्यांचे अद्याप ॲग्रीटेक आयडी नव्हत्या अशा 728 शेतकऱ्यांना वैयक्तिक कॉल करून फार्मर आयडी काढण्यातल्या संदर्भामध्ये त्यांना आपण ते काढून देण्यात आले. आणि पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी माध्यमातून जवळपास 15,000 वैयक्तिक कामासंदर्भात लोकांशी संपर्क साधून त्यांना आपण मदत केलेली आहे. हे आज पत्रकार परिषद घेऊन ह्याची समरी सांगण्यापाठीमागचं कारण एवढंच आहे की एक वेगळा उपक्रम दुसऱ्या वेळी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर करण्याचा मी प्रयत्न केला आणि सुदैवानं तो यशस्वी झाला. लोकांचा चांगला प्रतिसाद आला. आता माझं इथलं कार्यालय बघणारा जो माझा स्वीय सहाय्यक आहे तो आज नेमका मंत्रालयीन कामासाठी मुंबईला गेलेला आहे. त्याचं त्यानं पवारनं तुम्हाला सांगितलं असतं की लोकांनी भेटून इथं येऊन ज्यांचं काम मार्गी लागले त्यांनी मंत्री महोदय नसले तरी कार्यालयात येऊन लोकांनी आभार मानलेले आहेत. त्यामुळं एक चांगला पायंडा जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि लोकांचे हितार्थ या सर्व योजना या वर्षी सुद्धा पुढे इथून कायम या ठिकाणी आपण चालू ठेवणार आहे. आणि लोकांच्यासाठी पालकमंत्री आहे. पालकमंत्र्याचं कार्यालय मुख्यालयामध्ये काढलं हे काही शोचं नाही, तर त्याचा पॉझिटिव्ह आउटपुट म्हणजे सकारात्मक त्याचे परिणाम या ठिकाणी दिसलेले लोकांच्यासाठी हे शासन काम करते. हाच त्यातला एक भाग आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. जिल्हा शासकीय रुग्णालय तर पूर्ण शिवसेनेत 38 रिक्त पदं आहेत. आता ते नेमके वर्ग एक वर्ग 38 रिक्त पदं घटना होते. याच्या संदर्भामध्ये 1 महिन्यापूर्वी अधिवेशन काळात बहुतेक का त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय नवीन झालेलं आहे पाटणला, त्या संदर्भात माननीय आरोग्य मंत्र्यांच्याकडे बैठक मी आणि दोघांनी मिळून आरोग्य मंत्र्यांनी घेतली होती आणि त्यावेळी हा प्रश्न तिथं निघाला गेला. पण त्यांना आता काही आउटसोर्सिंगची परमिशन MBBS डॉक्टर BHMS डॉक्टर्स घेण्याची परमिशन त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होते की स्टाफ भरण्याची प्रक्रिया 1 महिन्यात आम्ही पूर्ण करतो संपूर्ण महाराष्ट्रामधली, केवळ सातारा जिल्ह्यातली नाही. त्यामुळे राज्यस्तरावरच त्यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे. नंतर माझा त्यांच्याशी फॉलोअप झाला नाही, पण जिल्ह्यातली अशी जर काही परिस्थिती असेल तर मी सिव्हिल सर्जनकडनं माहिती घेतो आणि जरूर मान्य आरोग्य मंत्र्यांकडे फॉलोअप करू आपण त्याचा. तुम्ही आता आकडेवारी सांगितली, पण पाटण तालुक्यातल्या तुमच्या मतदारसंघातल्या एकाच दिव्यांगाला दाखला मिळवण्यासाठी तलाठी देत नव्हता. अनेकांची नावं सांगितली, तुमचंही नाव सांगितलं तरी तो तलाठी देत नव्हता दाखला. अजूनही दिव्यांगाची फरफड होते. मग असं का आपल्या दारी पालकमंत्री कार्यालय आहे तलाठी असं का वागतं? ते आला होता माझ्याकडे तो दिव्यांग बांधव माझ्या कार्यालयाकडं किंवा माझ्याकडं किंवा आमच्या कोणा सहकार्याकडे जर गेला असेल आणि जर ते झालं नसेल तरी सुद्धा यायलाच पाहिजे असं नाही, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्पेसिफिक नाव सांगितलं त्या व्यक्तीचं तर नक्की त्याची आम्ही चौकशी करू. कधी त्याचं प्रकरण दाखल झालं, चौकशीला कधी खाली गेलं, कारण दिव्यांगांचा दाखला देण्याचा अधिकार तलाट्याला नाही. दिव्यांगांचा दाखला हा त्याचं ते घेऊन सिव्हिल सर्जनकडे दाखल करायचं आहे आणि डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन अबाव 50 बिलो 50
बिलो अबाव 60 जे काय पर्सेंटेज आहे ते सिव्हिल सर्जनची कमिटी आहे, ऑनलाईन प्रक्रिया ती सगळी आहे. पण समजा तलाट्याकडचा एखादा दाखला त्या दिव्यांग बांधवाला मिळाला नसेल तर तो कुठल्या गावातला आहे, कुठल्या विभागातला तलाठी, हे जर तुम्ही मला सांगितलं तर नक्की त्याची चौकशी करू. पोर्टलला दिसत नाहीये आणि त्याच्यामुळं जे तहसीलदारांकडे अप्रूव्ह असेल, तलाट्यांकडे अप्रूव्ह असेल झालेलं असलं प्रकरण तरीही त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये ते पैसे जमा होत नाही. या संदर्भात बऱ्याच तक्रारी कॅबिनेटमध्ये सुद्धा आल्या. सर्व जिल्हाधिकाऱ्याला, अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला मला वाटतं शासन स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत. तिचे कॅम्प लावायला लागले तर कॅम्प लावा, तांत्रिक काय त्रुटी असतील तर त्याही दूर करा. पण त्याचे प्रयत्न आमच्या स्तरावर अधिक माहिती कलेक्टर साहेब सांगतील. आता जी कर्जमुक्ती योजना आहे मध्ये आपण आकडेवारी जाहीर केलेली होती, आपल्या माध्यमातून सगळ्या वर्तमानपत्रामध्ये चॅनलवर पण ती आलेली होती. आता जवळपास 6,000 शेतकरी जे आहेत त्याच्यापैकी 4,000 लोकांनी अग्रेस्टॅक काढलेला नाहीये. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक तर काही मूळ शेतकरी ज्यांच्या नावाने कर्ज आहे ते मृत्युमुखी झाल्यानंतर त्यांच्या वारस म्हणजे कर्जाला वारस लागला पाहिजे आणि मालमत्तेला वारस लागला पाहिजे, वारसाचा अग्रेस्टॅक काढला गेला पाहिजे, हा एक प्रकार आहे. आणि काही मंडळींच्या नावाने कमी क्षेत्र आहे त्यांनी अग्रेस्टॅक स्वतः काढलेला नाही. आतापर्यंत आपण जवळपास 6 लाख लोकांचे अग्रेस्टॅक काढून झाले. त्याच्यामुळे ही पण आपण यादी प्रत्येक तहसीलदाराच्या मार्फत तलाट्यापर्यंत आणि एसएओच्या माध्यमातून कृषी सेवकापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे वैयक्तिक अग्रेस्टॅक काढून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. कर्जमाफी योजना जी आहे त्याचा लाभ मिळत आहे, पण नमो शेतकरी योजनेचा लाभ जो शेतकऱ्यांना 4 महिन्यात 2,000 रुपये मिळायचे तो गेल्या वर्षीचा 1 हप्ता आणि एप्रिल ते जुलै हा दुसरा हप्ता आणि आता तिसरा हप्ता, 2 हप्ते तरी मिळायला पाहिजे. जर कर्जमाफीमुळे ते रक्कम शेतकरी मिळणार की नाही असं नाही. नमो शेतकरीची हप्ता केंद्राचा आहे, केंद्र शासनाचा 6,000चा, आपला राज्य सरकारचा एवढा 6,000चा आहे. असं 12,000 रुपये. त्यामुळे त्याचा काय म्हणजे केंद्राचा हप्ता केंद्राला दिला की आम्ही आमचा हप्ता देतो राज्य सरकारचा. माहिती घेऊ आम्ही त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची माहिती घेऊ. साहेब, जिल्हा अधिकारी कार्यालयात आंदोलक असतात, आंदोलन करतात, जसं निवेदनाचे तुमच्याकडे येतात, तर त्यांचं असं म्हणणं पाठपुरावा झाला पाहिजे. 5 दिवसांना संबंधित खात्याचे अधिकारी भेट देतात आणि उपोषण मागे घ्या एवढं फक्त केंद्राही करतात, अर्ज देतात, पत्र देतात, पत्र देतात की बाबा तुम्ही आम्ही त्या चौकशी करतो, पण कधी चौकशी झाली तर मला तर अनुभवत नाही. त्याच्याबद्दल एक धोरणात्मक आपण निर्णय घ्यावा. आणि दुसरं आपल्या याच्यात बघितलंय, आपले जे 4 सहकारी चांगले पत्रकार त्यांच्या याच्यात फुटू नये तर तेवढी एक दुरुस्ती करा. माझे सगळेच सहकारी आहेत पत्रकार, सगळेच आहेत इथं बसलेले. 4च असं काही टिळा नाही कोणावर. बरं का, पत्रकार माझे सगळे हितचिंतक आहेत, माझे सगळे स्नेही आहेत. त्यामुळं तुमच्या सूचनांचा विचार करून प्रत्येक अहवालात एक पत्रकार येईल, त्याचा फोटो, म्हणजे किमान एक 10-20 अहवाल मला काढता येतील असे पालकमंत्री म्हणून. असं तुमच्या सदिच्छा राहाव्यात माझ्या बरोबर. मी नाही सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारला की काय काय प्रश्न विचारला तुम्ही, काढा ती क्लिप. तर मी म्हणलं बघा आता ह्या बोटाला माझ्या जखम झाली त्यावेळी, तर ही जखम बरी झाल्यासारखी वर्ण दिसती म्हटलं, एवढंच म्हणलं. मी आतनं झाली नाही असं म्हणलंच नाही. माझी क्लिप काढून बघा तुम्ही जे मी बोललो नाही ते मी काय म्हणलं, वर्ण बरं झाल्यासारखी वाटती, एवढंच म्हणलं मी. ते बँकवाल्यांना विचारा ना, आम्ही बँकेतच नाही कुठं. त्यामुळं जे बँकेत आहेत त्यांना विचारा. ऐका साहेब, जिल्हा बँक ठीक आहे, पण तिथं होतं काय ट्रिपला गेलेले, आता काय ट्रिपला गेले, काही जण आता कसं झाले की सचिव पण गेलेले त्यांच्यासोबत. जावलीमध्ये 3 सचिव गेलेले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे अडचण निर्माण झालेले आहे, नवं जुनं असेल, कर्ज वाटप असेल, कर्जमाफीचं काम ठप्प झालेले. आपण त्याच्यापासून मी तर थोडा अलिप्त आहे, त्यामुळे मला खरंच माहिती नाही काय कोण ट्रिपला गेले कोण नाही. इतक्या लवकर ट्रिपला जात नाहीत. ट्रिप नाही म्हणजे कसं आहे, यादी अजून फायनलच झालेली नाही. आताशी अबकड सोसायटीतनं कोण प्रतिनिधी जाणार ठरावाला, ती नावं दिलीत.
त्याच्यावर ऑब्जेक्शन, त्याच्यावर हरकती, दावे प्रतिदावे, त्याच्यावर अपील आणि मग वोटर्स लिस्ट म्हणजे मतदार यादी अंतिम झाल्यावरती ही प्रक्रिया आहे ट्रिपची. आतापासून गेले असतील तर मजा येईल, त्यांची 4-5 महिने करतील माझ्या चांगली बाहेर. मराठा नेते मनोज पाटील सातारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा होता, आज माटणमध्ये आहेत, साताऱ्यात पण आहे. 29 ऑगस्टला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला, पण नुसता आंदोलनाचा इशारा नाही तर ते मुंबईला सुद्धा जावं लागलं तर मुंबईला आम्ही पुन्हा एकदा झालो असा इशारा त्यांनी दिला. नाही बघा, आता जे मनोज दादांना आश्वासन सरकारनं दिले, दर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे मराठा आरक्षणाची, दर विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली दर कॅबिनेट नंतर आम्ही बसतो आणि किती पूर्तता झाली, किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा व्हीसी वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे. वेगळा कक्ष मंत्रालयामध्ये, वेगळा स्वतंत्र कक्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्याची कार्यवाही पण सुरू आहे. त्यामुळं जे आश्वासन दिलंय त्याच्यापासून तसूभर पण आम्ही मागं सरकणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी ज्या बाबी करायच्या त्याचा फॉलोअप, पाठपुरावा शासन निश्चितपणे करतंय. त्यामुळं मान्य मनोज दादांना आंदोलनापूर्वी जो आम्ही फॉलोअप केलाय त्या बाबतीतलं त्यांना ब्रीफिंग दिलं जाईल, त्यांना माहिती, वस्तुस्थिती, लेखी माहिती त्यांना दिली जाईल की आम्ही काय काय केलं. आणि मला असं वाटतंय की ती माहिती अवलोकन केल्यानंतर कदाचित आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. प्रलंबित मागण्यांमध्ये सातारा गॅजेट सुद्धा लागू करावं ही मागणी, अजून तरी त्याच्याबद्दलचं काय पुढे झालंय? नाही, त्याच्या बाबतीतलं बघा, सातारा गॅजेट आणि औंध संस्थांचं गॅजेट या दोन बाबतीतलं त्यांचा आग्रह होता. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकार स्वतंत्रपणाने अभ्यास करते. दोन्ही गॅजेट लागू करण्यासाठी काय करावं लागेल त्या बाबतीत सुद्धा. आणि सातारा गॅजेटच्या बाबतीत मागच्याच एकदा ह्याच्यात की माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले जे इथल्या रॉयल फॅमिली मधले आहेत, राजघराण्यातले आहेत आणि आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य देखील आहेत, त्यांच्याशी सुद्धा ह्या बाबतीतली चर्चा करून सातारा गॅजेटच्या बाबतीत कशा पद्धतीनं पुढचं धोरण ठेवायचं या बाबतीत आम्ही बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा करू. ओके. बरोबर आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही अन्न भेसळ करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची कुठेही कुणी गय करणार नाही. जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक कारवाई झालेल्या आहेत. अधिक कडक त्या कारवाई करण्याची सुद्धा सूचना जिल्हा प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत. आणि रिपीटेडली एकदा झाली, दुसऱ्यांदा झाली, तिसऱ्यांदा झाली, त्या कारवाईमध्ये जर एखादा व्यक्ती सापडला तर तो संघटित गुन्हेगारीमध्येच येतो. त्यामुळे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब म्हटले तसं असं कुणी असला तर नक्कीच त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे. नगरपालिका निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण पुढाकार घेतला माहिती व्हावी म्हणून, आणि आता जिल्हा बँकेसाठी सुद्धा आपली माहितीची तयारी आहे. आता आपल्याला वाटत नाही की आपण पुन्हा एकदा म्हणजे त्याच्याकडून सपोर्ट मिळेल किंवा? मी कुठं काय म्हटलंय? आम्ही महायुतीचा धर्म पाळणार असं मी म्हटलंय. मला तुम्ही बरं का, तुम्ही माझ्या तोंडात विनाकारण नको ती वाक्य किंवा शब्द घालू नका. तुम्ही कराडची पत्रकार परिषद अख्खी काढून बघा. तुम्ही काय करणार हा मला प्रश्न विचारला बँकेच्या निवडणुकीला. मी म्हणलं आम्ही महायुतीमध्ये, आम्ही महायुतीचा धर्म पाळणार. पुढाकार घेणार, त्याची चर्चा पाळणार. चर्चा करणार. माझा काय संबंध? मी बँकेत आहे का आता? पालकमंत्री बँकेमध्ये बाबा सहकारामध्ये आपण राजकारण आणत नाही. सर्व लोकांना बरोबर घेऊन, लोकांसाठी, लोकांनी केलेला लोकांकरिता सहकार, सर्व बरोबर घेऊन जाणारा सहकार. त्याच्यामुळे कुठं पक्ष नसतो सहकार. मला निवडणूक लागलेलीच माहित नाही अजून. आता हे म्हणतात ठराव झाले, मला ठराव झालेले पण माहित नाहीत. मी नाहीच. तुम्ही कुणी बघा, मी गेले महिनाभर मतदारसंघात किंवा जिल्ह्यात आहे का? 2 वेळा फक्त तालुक्यात येऊन गेलो. शनिवार रविवारी मी येतो त्याप्रमाणे एकदा का दोनदा आलो, मतदारसंघात गेलो, तिथूनच माघारी मुंबईला गेलो. नाही, मला मुंबईमध्ये काही महत्वाचं पक्षाची जबाबदारी होती कामाची आणि आमच्या पक्षाच्या काही बाबी कोर्टामध्ये सुरू आहेत. त्याच्यामध्ये थोडस मी अडकलो. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मागण्या चालू आहेत की 50,000 जाहीर केले, दिले नाहीत. 19ला जाहीर केले. 22ला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही बैठकीत निर्णय केला, साहेब मुख्यमंत्री झाल्यावर ते 50,000 रुपये द्यायचे, आम्ही दिले.
त्यामुळं आम्ही देणारे आहोत, आम्ही देणार. त्यामुळे निश्चितपणे 50,000 रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा होणार. थँक्यू. सुनवाई चल रही है कि शिवसेना किसकी है, उसके पर क्या कहेंगे? अभी ये सुप्रीम कोर्ट में मैटर चल रहा है. वो सामने उबाटा की एडवोकेट साहब का उधर आर्गुमेंट हो गया है, चल रहा है. हमारे आर्गुमेंट की बारी अभी तक आई नहीं है. जब हमारे आर्गुमेंट की बारी आएगी तभी हमारे भी सीनियर काउंसिल्स वहां पे हमारे आर्गुमेंट रखेंगे. और हमको न्याय व्यवस्था पर विश्वास है, हमारी बाजू स्ट्रांग है. अभी एक ही बाजू पूरे देश ने सुनी है जो माध्यम में आई, जो उबाटा के एडवोकेट ने उनकी बाजू रखी, लेकिन हमारी बाजू जो हमारे एडवोकेट रखेंगे और वो जब मीडिया के माध्यम से सामने आएगी तभी आपको वो भी बाजू आपके सामने आ जाएगी. हमारी बाजू हम स्ट्रांगली रखेंगे और हमें विश्वास है कि हमें न्याय जरूर मिलेगा. दूसरा सवाल है कि सोशल मीडिया पर ये जो नृत्य करते हुए महिला दिखाए रहे हैं, तो उसको लंका दिखाया है, पर बीजेपी और हिंदू धर्म की देवी के रूप में नृत्य करते दिखाए रहे, तो इस पर क्या आपका? मैंने वो वीडियो देखा नहीं है. अगर ऐसा कोई वीडियो है और वो सोशल मीडिया पे आया है तो हमारे स्टेट का साइबर सेल एक्टिव है. हमारी साइबर सेल का ऐसी पूरी एक्टिविटी पे ध्यान रहता है. हमारी साइबर सेल के नोटिस में अगर ऐसा वीडियो आता है तो स्टेट का साइबर सेल इसके ऊपर कार्रवाई करेगा. ओके. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.